हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती HSC बोर्ड 2021साठी सर्व क्वेश्चन बँक जे आलेले त्याच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ऑल सब्जेक्ट त्याचेच क्वेश्चन बँक सोल्युशन्स प्रोव्हाइड करत आहोत. काही चॅप्टरच्या सोल्युशन्स आपण अपलोड केलेले आहेत यूट्यूब चॅनलवरती. तसेच जसं मॅथमॅटिक्सचं जर बघितलं तर मॅथ्स फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅथ्स फर्स्ट सेकंडमध्ये फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशन याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तसेच आता बाकीचे जे काही चॅप्टर्स असेल त्याचे व्हिडिओज अपलोड होत आहेत. ठीक आहे. तसं तर आजचा जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण मॅथ्स फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर मॅट्रायसिस याचे क्वेश्चन बँक सोल्युशन बघूयात. चला तर मग क्वेश्चन फर्स्ट सॉल्व करूयात. सी दी फर्स्ट क्वेश्चन आहे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. एकूण 15 क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे मॅट्रायसिसमध्ये. ठीक आहे. असे जे काही क्वेश्चन असतील आणि हे जे काही मॅट्रायसिसचे क्वेश्चन्स आहेत MCQ ते किती मार्क्सला असणार आहेत मॅथ्समध्ये 2 मार्क्ससाठी तुम्हाला MCQ असणार आहेत. ठीक आहे. बघा आता MCQ म्हणजे काय असतील. पहिला जो काही क्वेश्चन असेल की याच्यामध्ये मल्टिपल चॉईस म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील त्यातील एक आन्सर बरोबर तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. आन्सर लिहित असताना फक्त ते ऑप्शन जे काय असेल समजा आन्सर A असेल B असेल आणि ते आन्सर तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. मग बाकी आता जसं आपण नॉर्मली क्वेश्चन म्हणजे असतो व्हेरी लॉंग आन्सर वगैरे काय करतो आपण क्वेश्चन लिहिल्यानंतर पूर्ण त्याला सॉल्व करत असतो. ठीक आहे. आता याचे काही MCQ असते जसे तुम्हाला CET किंवा JEE क्वेश्चन असतात त्यानुसार आपण काय करत असतो फक्त आन्सर कशा प्रकारे आपल्याला फाइंड करता येईल हे पाहायचं असेल. ठीक आहे. म्हणजे MCQ मध्येच काय करायचे जे काही तुमचे क्वेश्चन असतील त्याचं फक्त तुम्हाला आन्सर एक ट्रिक्सनं फाइंड करायची गरज आहे. किंवा जसे लॉंग आन्सरमध्ये आपण करतो की पूर्ण क्वेश्चन आन्सर लिहित असतो तसं लिहायची गरज नाही. तुम्हाला जे आन्सर कमीत कमी वेळामध्ये कसं फाइंड करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. बघा पहिला प्रश्न काय ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ॲडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ दिस मॅट्रिक्स. ओके. एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं त्याचा ॲडजॉइंट फाइंड करायचा आहे. बघा मॅट्रिक्स काय दिलेला आहे 3 - 3 4 2 - 3 4 0 - 1 1 आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे ॲडजॉइंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की ॲडजॉइंट म्हणजे काय असतं किंवा ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आपण कसा फाइंड करतो. समजा ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स A. ठीक आहे. एखादा मॅट्रिक्स A असेल आणि त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे ॲडजॉइंट. मग आपण काय करत असतो जर असा मॅट्रिक्स असेल आणि याचा जो काही पहिला एलिमेंट आहे याला काय म्हणत असतो आपण A11 हा काय असतो A12 एलिमेंट. हा जर पहिला एलिमेंट A11 असेल तर याचा काय करत असतो आपण M11 म्हणजेच काय फाइंड करतो याचा मायनर काय असतो 1 1 ची पोझिशन म्हणजे हा जो काही कॉलम आहे आणि हा रो आपण हाईड करत असतो. ठीक आहे. हे हाईड केल्यानंतर काय राहील दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस हे काय असतं याचा मायनर असतो. बघा याचा मायनर काय असेल A11चा मायनर काय असेल बघा -3 × 1 म्हणजेच किती -3 मायनस बघा -1 × 4 काय होईल -4 म्हणजेच किती आला हा बघा हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच किती होईल तुमच्याकडे 1 म्हणजे M11 किती आला 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करतो प्रत्येक एलिमेंटचे मायनर फाइंड करणार. ठीक आहे. मग मायनर आल्यानंतर आपण काय फाइंड करतो कोफॅक्टर. ठीक आहे. A11 याला काय म्हणतो मायनर याला काय म्हणतो आपण कोफॅक्टर किंवा यालाच आपण C11 पण लिहू शकतो. ठीक आहे. कोफॅक्टर म्हणजे काय असतं -1 I + J × M11. ठीक आहे. I + J म्हणजे काय जसं आपला जर एलिमेंट AIJ असेल म्हणजेच काय I म्हणजे आयथ रो आणि जेथ कॉलम A11 म्हणजे काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम A12 म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड कॉलम. जर I + आयथ रो आणि जेथ कॉलम AIJ असेल तर तुमचा काय असेल -1 I + J म्हणजे काय होईल जो काय मायनर असेल तोच तुमचा कोफॅक्टर असेल किंवा त्याच्या मायनसमध्ये असेल. I आणि J वरती डिपेंड करत एक तर मायनरच कोफॅक्टर असेल किंवा त्याचा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. मग I + J 1 1 असेल तर काय होईल बघा -1 1 + 1 × M11. ठीक आहे. म्हणजेच हा काय होईल 2 -1चा स्क्वेअर काय होईल 1 म्हणजेच काय होईल M11. म्हणजे जर दोघंही सारखेच असतील M11 M22 M33 जर डायगोनलवरती एलिमेंट असतील तर काय येईल डायरेक्टली तुमचा जो काय मायनर असेल तोच तुमचा कोफॅक्टर असेल. आणि बाकीच्या एलिमेंटसाठी काय करतो आपण बघा इथे जर आपण कोफॅक्टर फाइंड केला. ठीक आहे. या इथे म्हणजे काय असेल हा पोझिशन काय झाली तुमची A12. ठीक आहे. स्मॉल A12 ही पोझिशन आहे. ठीक आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम याचा मायनर फाइंड केला आपण आणि कोफॅक्टर फाइंड करते वेळी बघा काय होईल याचा मायनर काय असेल 2 - 0 म्हणजेच काय होईल हा A12चा काय आला तुमच्याकडे मायनर किती आला सॉरी A12चा आपण मायनर फाइंड करतोय M12 किती येतोय 2. ठीक आहे. A12 म्हणजे हा कॉलम आणि हा रो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम हाईड केला काय होईल 2 - 0 म्हणजे 2 काय आला तुमच्याकडे मायनर. बघा आता हा काय झाला मायनर M12चा आहे म्हणजे A12चा काय भेटला तुमच्याकडे मायनर आहे A12 पोझिशनचा मायनर किती 2. आता मायनर हा जर असेल
तर कोफॅक्टर काय असेल बघा 1 2, म्हणजे इथे जर समजा आपण -1 केलं तर काय होईल, 1 + 2 म्हणजे 3, म्हणजेच काय होईल -(2) -2 येईल, बरोबर आहे. म्हणजे जर तुमच्याकडे डायगोनल सोडून दुसरा एलिमेंट असेल तर काय भेटेल, मायनर जो काय असेल त्याच्या मायनस निगेटिव्ह करा, तो काय भेटेल तुमचा कोफॅक्टर. म्हणजे हा कोफॅक्टर काय झाला -2. ओके, आता हा कोफॅक्टर झाला -2. परंतु बघा आता ॲडजॉईंट म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आपण काय केले मायनर फाइंड केले, कोफॅक्टर फाइंड केले, तर ॲडजॉईंट ऑफ ए काय असतं बघा, ॲडजॉईंट ऑफ ए काय असतं, ए ट्रान्सपोज किंवा सी ट्रान्सपोज. म्हणजे जे काही तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स असेल त्याचा आपण काय घेतो, ट्रान्सपोज घेत असतो. ठीक आहे, मग आता बघा आन्सर आपल्याला फाइंड करायचे. आपण M11 फाइंड केला आणि C11 किंवा A11 किती आला होता आपल्याकडे, 1 आलेला आहे. मग बघा 1 1 कुठं आहे का, फर्स्ट रो, फर्स्ट एलिमेंट काय इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे का, नाही. म्हणजे हे दोन आन्सर असतील का, नाही. मग हे दोन ऑप्शन आपण काय केले, बाजूला काढून टाकले. ठीक आहे, अगोदर काय करणार आपण, आता आपण काय बघितलं की ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे काय असतं. मग आपण पहिल्यांदा काय केला की A11चा एलिमेंट फाइंड केला, त्याचा मायनर फाइंड केला. ठीक आहे, मायनर आणि त्याचा कोफॅक्टर तोच असेल कोफॅक्टरी. मग 1 1 आहे. ठीक आहे, मग इकडे 1 1 नाही आहे, म्हणजे हे ऑप्शन असतील का, आन्सर नाही. म्हणजे या दोघांमध्ये एक ऑप्शन सी किंवा डी आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याकडे काय 1 आलेला आहे. आता आपण काय करूयात, या एलिमेंटसाठी हा जो काही दुसरा एलिमेंट आहे -3, ठीक आहे, याला काय म्हणणार A12. त्या एलिमेंटचा मायनर फाइंड केला, किती आला आपल्याकडे 2 आला. कोफॅक्टर फाइंड केला, तो किती आला -2. कोफॅक्टर म्हणजेच काय असेल तुमचा हा A12. ठीक आहे, हा काय आला -2. परंतु ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे काय असतं बघा, ट्रान्सपोज असतो. म्हणजे हा जो काही इथला एलिमेंट असेल तो काय होईल, या साईडला चालला जाईल इथे. ठीक आहे ना, इथे येईल तो. A12 असेल तर त्याचा काय होईल तुमच्याकडे A21 होईल. कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये ट्रान्सपोज मॅट्रिक्समध्ये कोफॅक्टरचा जो मॅट्रिक्स आपण आता फाइंड केला, हा एलिमेंट -2 कुठला फाइंड केला, इथला. याचा ट्रान्सपोज घेतला, ही 0 असेल त्याला आपण काय करणार, कॉलम. म्हणजे हा एलिमेंट इथे येईल, म्हणजे -2 जो आहे तो इथे पाहिजे. ठीक आहे, मग -2 इथे आहे का -2 नाही. म्हणजे हे आन्सर असेल का, नाही. मग तुमचा आन्सर कोणतं राहील, बी ऑप्शन. 1 आणि -2 भेटले. ठीक आहे, बघा आपल्याला पूर्ण एलिमेंट फाइंड करायची गरज आहे का, नाही. काय केलं आपण, फर्स्ट अतिशय सोपे, काहीच नाही, ट्रिक्स बघा. पहिला एलिमेंट फाइंड केला, इथे आहे, इकडे होता का, नाही. मग हे दोन ऑप्शन्स काढून टाकले. नंतर काय केलं, दुसऱ्या एलिमेंटसाठी आपण त्याचा मायनर आणि कोफॅक्टर फाइंड केला. मग कोफॅक्टर आला, मायनर जो असेल त्याला निगेटिव्हनं म्हणजे डायगोनलचे एलिमेंट सोडून बाकीच्या एलिमेंटचा मायनर फाइंड केला, काय करणार, त्याला आपण निगेटिव्ह करणार. मग तोच काय असेल तुमचा कोफॅक्टर. पण आपल्याकडे ॲडजॉईंट म्हणजे काय असतं, याचा ट्रान्सपोज असतो ना कोफॅक्टरचा. मग हा एलिमेंट काय होईल, इथे येईल आपल्या ॲडजॉईंटमध्ये, म्हणजे जिथे -2 असला पाहिजे. ठीक आहे, मग -2 इथे आहे का, नाही. म्हणजे हे ऑप्शन नसेल, आन्सर तुमचं बी असेल. ठीक आहे, अशा प्रकारे एकदम सिंपल ट्रिक्सने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बाकी एलिमेंट तुम्हाला बघायची गरज नाही. ठीक आहे, पहिला क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर काय तुमच्याकडे बी ऑप्शन आहे. मग आन्सर लिहिताना काय करणार तुम्ही, फक्त शेवट क्वेश्चन समजा 1 लिहिला, त्याच्यामध्ये आन्सर म्हणून काय करणार, बी ऑप्शन, आणि हा जो काही मॅट्रिक्स आहे तो इथे तुम्ही लिहिणार. ठीक आहे, असा मॅट्रिक्स लिहिणार आणि हे झालं तुमचं आन्सर. फक्त तुम्हाला काय करायचे, क्वेश्चन नंबर फर्स्ट कसं लिहिणार, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बी आन्सर. ओके, आणि जे काही तुमचा मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, असा झाला. अशा प्रकारे तुम्हाला सिंपल एकदम ट्रिक्समध्ये सॉल्व्ह करायचे क्वेश्चन. याच्यामध्ये आता हे लिहायची गरज आहे तुम्हाला नाही, हे तुम्ही काय करणार, रफमध्ये लिहिणार. आन्सर तुम्ही डायरेक्टली फक्त एवढं लिहिणार. आणि आता एवढं पण तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज आहे का, सरळ तुम्ही M11 फाइंड करू शकता, एवढं फाइंड करणार आणि हा -2 करणार. सरळ बघणार, इथे 1 आहे, इथे -2, आणि आन्सर सरळ लिहिणार. ठीक आहे, हे जे काही थोडंसं लिहायचं असेल ते रफमध्ये लिहिणार. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, अतिशय सिंपल ट्रिक्समध्ये. बघा काय दिलेलं आहे, इफ A = देन A इनवर्स. आता A इनवर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा आता ॲक्च्युअलमध्ये आपण A इनवर्स फाइंड करणार नाही आहे. काय सांगितलं की A इनवर्स A येतो -A किंवा ॲडजॉईंट A किंवा मायनस ऑफ ॲडजॉईंट A. तर हे आपल्याला चेक करायचे. मग त्यासाठी आपण A इनवर्स काढत बसणार का, नाही. क्वेश्चन दिसला की डायरेक्ट सुरू नाही व्हायचं, डायरेक्ट सॉल्व्ह करायला आन्सर नाही. आपल्याला काय करायचं आहे, MCQ सॉल्व्ह करतोय म्हणजे काय करावं लागेल, फक्त काय करायला, ऑप्शन शोधायचा आहे. मग बघा A इनवर्स आपल्याला फाइंड करायचा की तो A येतो, -A येतो, ॲडजॉईंट A येतो किंवा मायनस ऑफ ॲडजॉईंट A. अगोदर आपण काय करूया की याचा डिटर्मिनंट बघा, हा जो काय A मॅट्रिक्स आहे याचा जर डिटर्मिनंट, आता डिटर्मिनंटच्या वेळेस समजा आपण हा कॉलम किंवा हा रो कन्सिडर करा. याच्यासाठी 0 येईल, 1 साठी काय होईल बघा, 1 × cos² अल्फा, हा cos × cos काय होईल, cos² अल्फा, आणि हा मायनस प्लस sin² अल्फा होईल, तो किती येईल 1. म्हणजे डिटर्मिनंट बघा किती येतो याचा. ठीक आहे, या काय आपला डिटर्मिनंट ऑफ A cos² अल्फा प्लस sin² अल्फा 1. ठीक आहे ना, बरोबर आहे. cos × cos मायनस sin × मायनस sin किती होईल
मायनस साइन स्क्वेअर मायनस मायनस प्लस म्हणजेच काय साइन स्क्वेअर अल्फा आणि कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा काय असतं 1. मग डिटर्मिनंट काय आला 1 आला. बघा आता डिटर्मिनंट जर 1 असेल तर तुम्हाला माहिती ए इनवर्स काय असतं ए इनवर्स 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. ए इनवर्स काय असतो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए जर 1 असेल तर ए इनवर्स बरोबर काय होईल ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय असलं पाहिजे ॲडजॉइंट ऑफ ए. जर समजा डिटर्मिनंट -1 आला असता तर आन्सर काय आलं असतं ए इनवर्स इज इक्वल्स टू मायनस ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. बघा सिम्पल आहे. काय केलं आपण सरळ फक्त डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड केला. ते पण कसा केला इथे यूज करणार का आपण कॉस अल्फा याचा फाइंड करत बसणार का नाही. आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट फाइंड करायचं म्हणजे कोणत्याही 3 एलिमेंट्सला आपण काय करत असतो त्याचे मायनर फाइंड करून मल्टिप्लाय करणार. हा मायनस प्लस मायनस अशा प्रकारे घेणार सॉल्व करा. मग आपल्याला माहिती ते जर 2 एलिमेंट 0 असतील तर आपण काय करतो हा जो काही शेवटचा एलिमेंट असेल त्याचा फक्त काय करणार मायनर आणि त्या नंबरने मल्टिप्लाय करणार. तोच तुमचा काय असतो डिटर्मिनंट असते. आपल्याला सिंपल ट्रिक्स माहिती. ठीक आहे. बघा आन्सर काय आला आता आपल्याकडे होता डिटर्मिनंट 1 आलेला. त्याच्यामुळे काय असेल डिटर्मिनंट ऑफ ए जर 1 असेल तर ए इनवर्स काय असतो ॲडजॉइंट ऑफ ए. बघा सी ऑप्शन आहे ॲडजॉइंट ऑफ ए. ए इनवर्स इज इक्वल्स टू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड क्वेश्चन. सोल्युशन फाइंड करायला सांगितले XYZच्या व्हॅल्यूज. सोल्युशन म्हणजेच काय XYZच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. आणि हे इक्वेशन दिलेले तुम्हाला बघा मॅट्रिक्स दिला आहे 1 0 1 -1 1 0 0 -1 1 आणि XYZ हा 1 1 2. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला XYZच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्यात. ऑप्शन दिलेले काय करणार सिम्पल आहे काहीच नाही. बघा हे कसं असतं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे ना अशा प्रकारे म्हणजे हा इथे एकच कॉलम असल्यामुळे काय भेटेल तुम्हाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इक्वल टू काय असेल 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे काय असेल इक्वल टू 1. मग असं केल्यानंतर आपल्याला काय भेटेल 3 इक्वेशन भेटतील. बघा पहिल्या रोने याला मल्टिप्लाय करा काय होईल x प्लस 0y प्लस झेड म्हणजे x प्लस झेड काय आला पाहिजे 1. दुसरं इक्वेशन काय भेटेल -x प्लस वाय इज इक्वल्स टू किती आला पाहिजे 1. बघा आणि ते काय होईल -y प्लस झेड इज इक्वल्स टू 2. 3 इक्वेशन बघा काय असतं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड कॉलम आहे का नाही म्हणजे कसे भेटतील तुम्हाला हे अशा प्रकारे असेल. इकडे एलिमेंट काय भेटतील x प्लस झेड -x प्लस वाय वाय -y प्लस झेड आणि या साईडला काय असेल 1 1 2 म्हणजे इक्वेट करता येतील. 3 इक्वेशन्स भेटतील आपल्याला या इक्वेशनवरून. ठीक आहे. आपल्याला काय करायचं XYZच्या व्हॅल्यू ऑप्शन दिलेले आहेत 4. आता हे 3 इक्वेशन्स आहेत. पहिलं आता काय करायचं त्याच्यातला जो आन्सर बरोबर असेल सोल्युशन आहे म्हणजे काय करेल या इक्वेशनला ते सॅटिस्फाय करेल. मग पहिला पॉईंट बघूयात की आन्सर आहे का नाही चेक करण्यासाठी या पहिल्यामध्ये ठेवा. बघा 1 + 1 जर ठेवला 1 + 1 किती होईल 2 म्हणजे हे ऑप्शन आहे का नाही. म्हणजे हा जो काही ऑप्शन असेल हे तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करेल. बरोबर आहे. म्हणजे जे काही तुमचा आन्सर असणार आहे 4 ऑप्शनपैकी ते काय करेल तुमचे तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करेल. पहिला बघा 1 + 1 जर केलं म्हणजे x प्लस झेड 1 + 1 2 येईल. आहे का आन्सर नाही. मग इथे बघा 0 + 2 ओके. हा बघा 0 + 2 जर केला तर काय येईल का आन्सर 2 म्हणजे हा पण ऑप्शन आहे का नाही. थर्डमध्ये जा -1 + 2 -1 + 2 किती येईल 1. ठीक आहे. म्हणजे आपण नेक्स्टमध्ये आता चेक करू शकतो. ठीक आहे. आता सी ऑप्शनमध्ये काय झालं की हे पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय झाले. मग काय करणार सेकंड आणि थर्ड इक्वेशन चेक करणार. बघा -1 आणि हा -1 काय होईल +1 प्लस वायच्या जागी किती असेल 2 येईल का आन्सर 3 येते 1 आहे म्हणजे हे ऑप्शन आहे का सी पण ऑप्शन नाही आहे. आता हे तिन्ही ऑप्शन नसतील म्हणजे आन्सर काय असलं पाहिजे डी असलं पाहिजे. ठीक आहे. बरं चला आपण काय करणार तरी पण आपण काय करू शकतो चेक करू शकतो व्हेरीफाय. ठीक आहे. जर 3 ऑप्शन जर चुकीचे असतील तर शेवटचा ऑप्शन जो आहे चेक करायची गरज आहे का नाही. फक्त काय करावं लागेल की आपल्याला कन्फर्म असलं पाहिजे की हे जे काही ऑप्शन आपण चेक केलेत ते व्यवस्थित केलेले. ठीक आहे ना. हे जर व्यवस्थित केलेले असतील की ऑप्शन बरोबर नाही आहेत तर हा ऑप्शन तुमचा चूक असेल का नाही म्हणजे हा ऑप्शन तुमचा बरोबरच असेल. तरी आपण चेक करूयात क्रॉस चेक. बघा -1 ठेवा इथे -1 + 2 किती होईल 1 म्हणजे पहिलं जे काही इक्वेशन आहे सॅटिस्फाय करते. दुसरं इक्वेशन बघा -x म्हणजे -1 × -1 किती होईल +1 + 0 किती येईल 1 म्हणजे दुसरं इक्वेशन सॅटिस्फाय करते. थर्डमध्ये बघा -y म्हणजेच किती 0 + 2 म्हणजेच 2 म्हणजे तिसरंही इक्वेशन सॅटिस्फाय करते. याचा अर्थ हे जे काही चौथं ऑप्शन आहे ते तुमचं बरोबर ऑप्शन आहे. बघा एकदम सिम्पलची ट्रिक आहे की अगोदर काय एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला चेक करण्यासाठी की कोणतं जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे ते आपण बाजूला काढू शकतो.
समजा 2 ऑप्शन चुकीचे असतील तर याच्यामध्ये 2 बरोबर 1 असणारच आहे, ठीक आहे. म्हणजे आपली जी काही पॉसिबिलिटी आहे ते आपली वाढेल, ठीक आहे ना. ती 2 पैकी 1 ऑप्शन आपलं बरोबर येऊ शकते. म्हणजे जे चुकीचे ऑप्शन आहेत ते पण आपण बाजूला करू शकतो. बघा इथे 3 ऑप्शन जर चुकीचे असतील तर शेवटचा सरळ सरळ बरोबर आहे, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं होतं, XYZ सोल्युशन फाइंड करायचे होते. सोल्युशन म्हणजे काही XYZच्या व्हॅल्यूज असतात, त्यांनी हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. हे म्हणजेच काय, हे आहे, ठीक आहे. हे जो काय मॅट्रिक्स फॉर्म आहे हा काय त्याचा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिला आपण, यालाच आपण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहित असतो, ठीक आहे. म्हणजेच हे जे काही XYZच्या व्हॅल्यूज असतील हे तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतील. मग आपण व्हेरीफाय केलं, आपल्याला काय आन्सर भेटलं की -102 हे काय XYZचं सोल्युशन आहे, या इक्वेशनचं सोल्युशन, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा. क्वेश्चन नंबर 4, ओमेगा इफ ओमेगा हा काय W नाही आहे, काय म्हणता, ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा म्हणजे कसं, जसं आपला अल्फा बीटा असतो ना, तसंच याला आपण काय म्हणतो, ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन मॅट्रिक्स. ओके, ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल, तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर शिकलेला आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी काय असतं माहिती आहे बघा. हा मॅट्रिक्स दिलेला 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा, ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर इज. ओके, तर हा जो काय मॅट्रिक्स आहे कसा आहे तो आपल्याला फाइंड करायचं की सिंग्युलर आहे, नॉन सिंग्युलर आहे, नॉन सिमेट्रिक आहे किंवा स्क्यू सिमेट्रिक. आता आपण जर ऑप्शन बघा याच्याकडे जर तुम्ही पाहिलं, हा जो काही मॅट्रिक्स आहे इथे बघा, हा काय तुमचा डायगोनल आहे, डायगोनलच्या बाजूचे इलेमेंट बघा, हा ओमेगा स्क्वेअर, हा पण ओमेगा स्क्वेअर, इथे ओमेगा, इथे ओमेगा, इथे 1 इथे 1. म्हणजेच डायगोनलचे जे काही तुमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत कसे आहेत ते, इथे ओमेगा स्क्वेअर, इथे ओमेगा स्क्वेअर, म्हणजे AIJ इज इक्वल्स टू काय भेटते तुम्हाला, AJI, ठीक आहे ना. मग हा मॅट्रिक्स कसा झाला, सिमेट्रिक आहे. ऑप्शन आहे का सिमेट्रिकचं, नाही, नॉन सिमेट्रिक दिले, म्हणजे हे ऑप्शन आन्सर असेल का, नाही. नॉन सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक आहे का, सिमेट्रिक आहे म्हणजे स्क्यू असेल का, नाही, कारण स्क्यूसाठी काय असतं, AIJ इज इक्वल्स टू -AJI असला पाहिजे. म्हणजे स्क्यू सिमेट्रिक आहे, नॉन सिमेट्रिक पण नाही आहे. म्हणजे तो सिमेट्रिक आहे आपल्याला कळालेले की सारखे सारखे एलिमेंट आहेत, AIJ इज इक्वल्स टू AJI म्हणजे सिमेट्रिक आहे, ठीक आहे. 2 ऑप्शन गेले. आता बघा आपल्याकडे 2च ऑप्शन राहिले, दोन्हीपैकी काय, एक सिंग्युलर आहे, एक नॉन सिंग्युलर आहे. कधी असतं सिंग्युलर, नॉन सिंग्युलर, डिटर्मिनंट ऑफ A 0 असेल तर कसं असतं सिंग्युलर, आणि डिटर्मिनंट ऑफ A नॉट इक्वल्स टू 0 असेल तर नॉन सिंग्युलर. मग आपल्याला काय करावं लागेल, याचा डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल. बघा डिटर्मिनंट कसा फाइंड करणार, आता फर्स्ट एलिमेंट घ्या 1 इंटू हा ओमेगा क्यूब, 1 इंटू ओमेगा क्यूब -1, ठीक आहे ना. ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा काय झालं, ओमेगा क्यूब -1 मायनस ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. आपण डिटर्मिनंट फाइंड करतोय, इथे लिहा डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल्स टू, ठीक आहे, 1 इंटू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा काय झाला, ओमेगा क्यूब हा -1. आता हा कसा असतं, इथे प्लस मायनस प्लस घेतो आपण, म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर. तर सेकंड कॉलम आणि फर्स्ट राईट करणार, काय येईल बघा, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर, ओमेगा रेस टू 4 मायनस ओमेगा प्लस ओमेगा इंटू ब्रॅकेटमध्ये बघा. आता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आपण हाईड करणार, म्हणजे काय होईल, ओमेगा स्क्वेअर मायनस 1 इंटू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर, हा 0 होईल, ठीक आहे. आता बघा हा ओमेगा क्यूब -1 मायनस हा काय होईल, एक ओमेगा जर बाहेर काढा तर इथे ओमेगा क्यूब होईल, आणि इथे काय राहील, ओमेगा क्यूब -1 प्लस 0, ठीक आहे. आता ओमेगा काय सांगितले, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटी काय असतं 1, क्यूब रूट ऑफ युनिटी काय आहे ओमेगा. ओमेगा काय आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटी काय असतं 1, 1चं क्यूब रूट काय दिलंय ओमेगा. मग याचा जर क्यूब केला तर काय भेटेल बघा बरं, ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1, म्हणजेच काय, ओमेगा क्यूब -1 इज इक्वल्स टू 0, ठीक आहे. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीमध्ये आपल्याला माहिती काय असतं, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल्स टू 0 असतो. ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल, आणि कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय, युनिटीचं क्यूब रूट काय आहे ओमेगा, क्यूब केला तर काय भेटेल 1, म्हणजे ओमेगा क्यूब -1 0. बघा ओमेगा क्यूब -1 0 ठेवा, काय होईल 0 मायनस 0, म्हणजेच किती भेटेल 0. डिटर्मिनंट ऑफ A काय भेटला तुम्हाला 0, म्हणजेच काय असेल तुमचं मॅट्रिक्स A कसा आहे सिंग्युलर, ठीक आहे ना. म्हणजे हे ऑप्शन असेल का, नाही, सिंग्युलर आहे A ऑप्शन. काय आहे, डिटर्मिनंट ऑफ A 0 भेटला, सिंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 होता, आन्सर काय सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सीधे नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न, इफ 4 -1 1k सच दॅट A² - 6a + 7i इज इक्वल्स टू 0, ठीक आहे. देन फाइंड k. बघा काय करायचं आपल्याला, मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये एक एलिमेंट काय k एलिमेंट आहे, आणि ही कंडिशन दिलेली की A² - 6i + 7i इज इक्वल्स टू 0, देन फाइंड k. k ची व्हॅल्यू फाइंड करायची बघा. मग आपण A² फाइंड करणार, -6a फाइंड करणार, आणि हे फाइंड करून काय करणार, k ची व्हॅल्यू फाइंड, असं करत बसणार आहे का,
ठीक आहे. काय करता क्वेश्चन दिसला सुरू डायरेक्ट काय ही कंडिशन दिलेली, मग A² फाइंड करा. काय करायचं ते बघायचं. काय करायचं आहे तुम्हाला के फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला A² काढत बसायची गरज आहे का, किंवा 6A वगैरे. हां A² मधला काय लागणार आहे आपल्याला, असा एलिमेंट लागेल ज्याच्यामध्ये काय पाहिजे, के पाहिजे. ठीक आहे ना. A² मध्ये असा एलिमेंट शोधू की ज्याच्यामध्ये काय असला पाहिजे, के. बरं A² मध्ये बघा हा A एलिमेंट आहे. A² कधी होईल, याचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल A इंटू ए. A² काय असतो आपल्याकडे, A इंटू ए मॅट्रिक्स. ठीक आहे ना. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर केला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम के येईल का नाही, म्हणजे फर्स्ट रो काय करावं लागेल आपल्याला, सेकंड कॉलम करावा लागेल. बघा आपण A² मध्ये काय करूयात की हा इथे मी A लिहितो, 4 - 1 - 1 के. तुमच्या समजण्यासाठी बघा 4 - 1 - 1 के. ठीक आहे. हा A² आहे. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम. ठीक आहे. काय होईल के येईल याच्यामध्ये. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट जो काय असेल तुमचा इथला एलिमेंट जो असेल, ठीक आहे ना, तो बघा म्हणजे हा कोणता एलिमेंट असेल, 1 2 A12 एलिमेंट असेल मॅट्रिक्समधला, या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो सेकंड कॉलमची पोझिशन. मग बघा 4 इंटू -1 काय होईल, -4 -1 इंटू के काय होईल, -k. ठीक आहे. हा काय आला पाहिजे, -4 - k. बघा इथला एलिमेंट काय आला, कुठला A12 फाइंड केला. मग -6A -6 इंटू ए काय आहे 4 - 1 - 1k. इथे याला काय करावं लागेल तुम्हाला, -6 मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, +6. -1ला -6 मल्टिप्लाय केलं तर काय होईल, +6. आपण काय करतोय, हा A12 एलिमेंट अकॉर्डिंगली ॲड करतोय. बरोबर आहे, समजतंय का. बघा A² काय केला आपण, हा एलिमेंट फाइंड केला A12, -6Aचा A12 आणि -7I A12 एलिमेंट फाइंड करणार. आता I असल्यामुळे कसा असेल तो 1 0 0 1, त्याला 7ने मल्टिप्लाय केलं तर इथे 7 इथे 7 होईल. हा पोझिशनचा एलिमेंट काय राहील, 0च राहील, म्हणजे 0 होईल, विच इज इक्वल्स टू. बघा आता राईट साईडला काय 0 आहे. 0 म्हणजेच काय असतो तुमचा 0 0 मॅट्रिक्स. ठीक आहे ना. 0 म्हणजे काय असतं, 0 0 मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. मग हा इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, 0 इथला एलिमेंट हा परत काय 0, म्हणजेच काय -4 - k + 6 इज इक्वल्स टू 0. बघा आता काय होईल, हा 6 - 4 म्हणजेच काय होईल, +2 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर k इज इक्वल्स टू -2. k काय भेटला आपल्याला, -2. ओके सॉरी, k इज इक्वल्स टू काय असेल, +2. हा -k इकडे गेलात काय होईल, k इज इक्वल्स टू +2. ओके. बघा काय करायचं होतं आपल्याला, के फाइंड करायचं होतं. आता आपण काय केलं, A² फाइंड केला का नाही. तर आपण नॉर्मली काय करतो, असा क्वेश्चन दिसला काय करतो, A² फाइंड करतो, त्याच्यानंतर -6A आणि 7I लिहून बाकी ॲडिशन करतो. अकॉर्डिंगली जे एलिमेंट A11 म्हणजे अकॉर्डिंगली 1 1 पोझिशनचा एलिमेंट, याचा 1 1 पोझिशनचा एलिमेंट, याचा 1 1 पोझिशन, अकॉर्डिंग टू ॲडिशन, मॅट्रिक्स ऑफ ॲडिशन माहिती आहे ना, त्याच्यानुसार. ठीक आहे. मग आपण काय केलं, फक्त हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट आपण फाइंड केला. कोणता एलिमेंट, 1 2 पोझिशन का, ज्याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला, के भेटतो A² मध्ये. मग बाकीचे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचा वेळ वाचतो. हे काय करायचं आपल्याला, शॉर्टकट. कशा प्रकारे काय करायचं आहे, मेन उद्देश काय आपला, के फाइंड करणे. इथे के नसता तर काय करावं लागलं असतं, सरळ सरळ ॲडिशन करावं लागली असती ना. के फाइंड करायचा होता. मग के कोणत्या पोझिशनला येतो, इथे. यावेळेस आपण A इंटू एचा मल्टिप्लाय A² फाइंड करतो, तर इथे के येतोय आपल्याला. मग तो एलिमेंट फाइंड करा आणि अकॉर्डिंगली त्याचे पुढचे 6Aचा 7Iचा जे काही अकॉर्डिंगली A12 पोझिशनचे एलिमेंट आहेत, फर्स्ट आणि 1 2 म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम, ही जी काय पोझिशन आहे त्याचे जे एलिमेंट्स असतील ते अकॉर्डिंगली ॲड करा, इक्वल टू 0 करणार. मग आपल्याला काय असेल, केची व्हॅल्यू 2. ठीक आहे. बघा सोपा क्वेश्चन होता. तर पुढचा प्रश्न बघा, 6th क्वेश्चन आहे, cos θ इंटू हा मॅट्रिक्स दिलेला आहे, cos θ sin θ -sin θ cos θ प्लस sin θ इंटू ब्रॅकेटमध्ये सॉरी मॅट्रिक्स sin θ cos θ आणि sin θ इक्वल टू. आपल्याला फाइंड करायचं आहे की ह्या 4 ऑप्शनपैकी काय येईल. बघा काय करणार आता, पहिला एलिमेंट बघू. हा जो काही cos θ असतो मॅट्रिक्समध्ये काय होतो, प्रत्येकाला मल्टिप्लाय होतो, प्रत्येक एलिमेंटला हा स्केलार मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. मग हा cos² θ होईल, हा काय होईल, sin² θ. फर्स्ट एलिमेंट बघा आपण फक्त पहिला चेक करतोय, हा cos² θ प्लस sin² θ काय असतो, 1 असतो. म्हणजे तुमचं जे काही आन्सर असेल त्याच्या फर्स्ट पोझिशनला A11ला काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. इथे 1 आहे का नाही, म्हणजे आन्सर असेल का नाही, इथे 1 आहे का नाही, म्हणजे A आणि B तुमचे चालले गेले. आता या दोघांमध्ये बघा 1 1 आहे फर्स्ट पोझिशनला. ठीक आहे. इथे 0 इथे 0 इथे 0 इथे 0 आहे. चेंज कुठे, फक्त इथे चेंजेस आहे. तेवढाच एलिमेंट आपण चेक करणार. बाकी एलिमेंट आता हे एलिमेंट चेक करायची गरज आहे का, नाही. आता या दोघांमध्ये एक एक आन्सर असणार आहे. मग वेळ कसा वाचवणार बघा. आता आपण तुम्ही काय करता, हा पण एलिमेंट फाइंड करणार 0, अरे दोघांकडे पण 0 आहे, इथे पण फाइंड करणार नाही, इथे पण 0 आहे, शेवटी 1 आणि हा करायची गरज आहे का. इथे बघा इथे 0 इथे 1 आहे,
तेवढाच इलेमेंट चेक करा ना शेवटचा. डायरेक्टली 1 असेल तर हे आन्सर, 0 असेल तर हे आन्सर असेल. ठीक आहे, मग आपण बघा शेवटचा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 येतोय. म्हणजेच काय तुमचं हे आन्सर असेल का नाही. ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला बघा MCQ मध्ये किंवा याचे काही CET किंवा JEE जे आपले क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये बघा काय करत असतो आपण की कोणतं ऑप्शन चुकीचं आहे ते ऑप्शन बाजूला काढा अगोदर. म्हणजे काय करेल की तुमचं चान्सेस वाढत जातील आन्सर बरोबर येण्याचे. ठीक आहे ना, 2 ऑप्शन गेले म्हणजे दोघांपैकी म्हणजे 50-50 चान्सेस असणार आहे. ठीक आहे, बघा या सोपा क्वेश्चन आता काहीच नाही. आपण पहिला एलिमेंट केला 1 आला, बाकीचे 2 ऑप्शन उडवून टाकले कारण 1 असल्याशिवाय तो आन्सर येणार आहे का नाही. बाकी हे 0-0 सारखं असल्यामुळे शेवटचा ऑप्शन जे काही पोझिशनचा एलिमेंट आहे तो आपण फाइंड केला, तो 1 आला म्हणून आन्सर काय झालं D. ठीक आहे, आता पुढचे प्रश्न बघूया. सी नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, मॅट्रिक्स दिलेला आहे A, देन दी ओनली करेक्ट स्टेटमेंट अबाउट द मॅट्रिक्स A. एक मॅट्रिक्स दिलेलं आहे तुम्हाला आणि खालचं 4 ऑप्शनपैकी कोणतं एक ऑप्शन बरोबर आहे, ओनली करेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघा की अबाउट दी मॅट्रिक्स A. मॅट्रिक्स A बघा 0 0 -1 0 -1 0 -1 0 0 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. आणि करेक्ट स्टेटमेंट अबाउट द मॅट्रिक्स A की म्हणजे तो काय A² A आहे, A इज 0 मॅट्रिक्स. आता बघा काय करणार आपण ऑप्शन कसे एक्सक्लूड, म्हणजे काय करणार आपण की शॉर्टकट कसं वापरणार, प्रत्येक वेळेस चेक करणार का A² फाइंड करणार का कोणता आहे. मग आता आपण कसे चेक करणार की ऑप्शन कोणता चुकीचा आहे आपण ते बघूयात. आता बघा A इज 0 मॅट्रिक्स दिले, हा A मॅट्रिक्स 0 मॅट्रिक्स आहे का नाही. ठीक आहे, 0 मॅट्रिक्स म्हणजे काय असतं की पूर्ण एलिमेंट 0 असतात. म्हणजे खात्रीशीर तुम्ही सांगू शकता काहीही न बघता फक्त A वरतून सांगणार की A इज 0 मॅट्रिक्स आहे, हे ऑप्शन कसं आहे चुकीचं आहे. म्हणजे हे ऑप्शन आन्सर बरोबर असणार आहे का नाही. म्हणजे एक ऑप्शन तुमचा चालला गेला. ठीक आहे, नंतर बघा A इज इक्वल्स टू -1 × I वेअर I इज युनिट मॅट्रिक्स, हे बरोबर आहे का. आता हा पण ऑप्शन चुकीचा आहे का बरं. युनिट मॅट्रिक्स कसा असतो आपला 1 0 0 0 1 0 0 0 1. याला जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल -1 -1 -1 आहे काय तसं या साईडला. ठीक आहे, डायगोनलवरती आहे का, मेन डायगोनलवरती नाही. म्हणजे हे ऑप्शन पण चुकीचं आहे. म्हणजे तुमचे 2 ऑप्शन्स जे आहेत ते चालले गेले. बरोबर आहे, बघा सरळ सरळ सुरू नाही करायचं. म्हणजे दिसला क्वेश्चन की डायरेक्टली सुरू व्हायचं नाही. काय केलं आपण A इज 0 मॅट्रिक्स आहे का नाही, 0 मॅट्रिक्स नाही ऑप्शन चालला गेला, हा ऑप्शन पण चालला गेला. हे कन्फर्म आपण डोळे झाकून 100% सांगू शकतो की काय हे आन्सर नाही आहेत. ठीक आहे, मग आपण आता याच्यावर A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. A इनवर्स कधी एक्झिस्ट नाही करत ज्यावेळेस डिटर्मिनंट ऑफ A काय असतो 0 असतो. बरोबर आहे ना, कारण 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A काय असतो A इनवर्स. मग डिटर्मिनंट ऑफ A फाइंड करावं लागेल. बघा डिटर्मिनंट कसा फाइंड करणार, हा 0 0 आहे म्हणजे फक्त आपल्याला काय करावं लागतं, हा -1 इंटू ब्रॅकेटमध्ये काय बघा येईल, हा आणि हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम जर गेला हा 0 -1 इंटू -1 काय होईल 1, म्हणजेच काय होईल -1 म्हणजेच हा काय होईल 1. डिटर्मिनंट ऑफ A काय आला तुमचा 1 आलेला आहे. म्हणजे द इनवर्स डज नॉट एक्झिस्ट हे वाक्य जे आहे तुमचं बरोबर आहे का, हे ऑप्शन बरोबर येईल का. काय करायचं, करेक्ट ऑप्शन शोधायचा होता. A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. आता आपण तर A इनवर्स का बरं फाइंड केला किंवा अगोदर हे ऑप्शन का बरं चेक केलं, कारण बघा A² फाइंड करण्यापेक्षा डिटर्मिनंट ऑफ A फाइंड करणं सोपं होतं. फक्त एकच इलेमेंट आता सरळ सरळ दिसत होतं की काय येतोय 1 येतोय. मग आपल्या लक्षात आलं की डिटर्मिनंट ऑफ A 1 आहे, याचा अर्थ A इनवर्स एक्झिस्ट करतो. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे, हा ऑप्शन चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. म्हणजेच हे काय आहे तुमचं बरोबर आहे. चेक करायची गरज नाही की A² इज इक्वल्स टू I. जरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही करून बघू शकता की A² IS येईल. ठीक आहे, काहीच गरज नाही. बघा हे सरळ सरळ ऑप्शन चुकीचा आहे. हा पण आपण चुकीचा का बरं ते बघितलं आणि हा पण ऑप्शन चुकीचा आहे. हां, इथे जर A इनवर्स एक्झिस्ट असला असता हा आन्सर बरोबर असला असता. ठीक आहे, मग आता काय झालं, एकच ऑप्शनला जर समजा एखाद्या प्रश्नात 4 ऑप्शन आहेत, 3 चुकीचे आहेत तर शेवटचा ऑप्शन बरोबर असला पाहिजे. ठीक आहे, तर आता याचा आन्सर काय झालं A² इज इक्वल्स टू I. तुम्हाला जरी वाटत नसेल तर काय करू शकता, याचा A² फाइंड करा, Iच येईल. आता काय करू, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा हा क्वेश्चन काय दिलेलं आहे, A दिलेला आहे मॅट्रिक्स तुम्हाला आणि A⁻10 फाइंड करायचा आहे. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, बघा लक्ष द्या. काही नाही, जर आपल्याकडे असा एखादा क्वेश्चन असेल A इज इक्वल्स टू कॉस अल्फा साइन अल्फा, ठीक आहे, जसा जो काय असेल तो मायनस साइन अल्फा कॉस अल्फा, आणि आपल्याला जर A⁻n फाइंड करायला विचारलेला असेल. ठीक आहे, जर A⁻n फाइंड करायचा असेल तर काय असेल आन्सर, बघा A⁻nचं लक्षात ठेवायचं तुम्हाला. इथे n असेल कॉस n अल्फा साइन n अल्फा, हा काय होईल मायनस साइन n अल्फा आणि हा काय असेल कॉस ऑफ n अल्फा. ठीक आहे, बघा A⁻n जर फाइंड करायचं असेल तर काय करणार, फक्त इथे n लावायचा, बाकी ॲज इट इज. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता A⁻10 म्हणजे आन्सर कसं येईल बघा, कॉस ऑफ A⁻10 काय असेल कॉस 10 अल्फा
नंतर काय असेल साइन 10 अल्फा बघा मायनस साइन 10 अल्फा आणि शेवटचं काय असेल कॉस ऑफ 10 अल्फा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की ए रेस टू एन कसा फाइंड करणार, फक्त इथे काय करायचं एन एन लावून द्यायचं. जो आता ए रेस टू 10 असल्यामुळे 10ला कॉस 10 अल्फा साइन 10 अल्फा मायनस साइन 10 अल्फा कॉस 10 अल्फा. मग ऑप्शन चेक करा कोणता बघा, इथे मायनस असला पाहिजे. इथे 3 ऑप्शन आहे जिथे इथे मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. नंतर बघा कॉस 10 अल्फा या दोघांचे म्हणजे हे ऑप्शन तुमचा बरोबर आहे. ठीक आहे, बघा मायनस साइन 10 बाकी सर्व पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे हा जो बी ऑप्शन आहे ते तुमचा बरोबर आहे. काहीच केलं नाही आपण, इथे फक्त 10 लावलेला आहे. कॉस 10 अल्फा साइन 10 अल्फा मायनस साइन 10 अल्फा आणि कॉस 10 अल्फा. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना, हा क्वेश्चन झालेला इथं आठवा आणि याचे स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा, आता 9वा क्वेश्चन बघा, एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं बघा, सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इनवर्स. म्हणजे काय करायचं, एलिमेंट फाइंड करायचा कोणता, सेकंड रो आणि थर्ड कॉलमचा. कशाचा, इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. म्हणजे या मॅट्रिक्सचा काय करायचा आहे इनवर्स. पण इनवर्सचा कोणता एलिमेंट फाइंड करायचा तुम्हाला, सेकंड रो आणि थर्ड कॉलम. म्हणजे हा जी काही पोझिशन असेल इथे एलिमेंट आपल्याला फाइंड करायचं. ओके, मग बघा इथे एलिमेंट येण्यासाठी इनवर्सच्या अगोदर काय करावं लागेल, डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करावं लागेल. मग आपण याचा डिटर्मिनंट फाइंड करू. बघा डिटर्मिनंट ऑफ ए काय असेल, बघा इनवर्स फाइंड, आपण टोटल इनवर्स फाइंड करणार आहे का नाही, फक्त एक एलिमेंट आपण फाइंड करणार आहे. पण डिटर्मिनंटमध्ये कसं असतं, सॉरी इनवर्समध्ये कसं असतं की 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मग आपल्याला अगोदर डिटर्मिनंट ऑफ ए लागेल. मग डिटर्मिनंट ऑफ ए काय असेल, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करा. आता इथे काय 1 0 1 आहे, मग आपण काय करू हे घेऊ शकतो. ठीक आहे ना, 0 मुळे काय होईल तुमचा एक सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे, हा जर प्लस घेतला तर बघा फर्स्ट म्हणजे काय होईल, हा 0 मायनस ऑफ -1 म्हणजे किती होईल 1 इंटू 0. आता याच्यासाठी करतोय 0 मायनस ऑफ -1. ओके, प्लस 0 प्लस 1. ओके, हा 0 होईल. इथे हा रो आणि हा कॉलम जर आपण हाईड केला तर काय होईल 1 - 4. ठीक आहे ना, 1 इंटू 1 -4. बघा किती येईल, हा +1 -3. 1 - 4 किती असतो -3. म्हणजेच काय भेटेल -2. डिटर्मिनंट ऑफ ए काय झाला आहे -2 आलेला आहे. बघा डिटर्मिनंट ऑफ ए -2 आला. आता काय करायचं आपल्याला, सेकंड रो आणि थर्ड कॉलमचा एलिमेंट फाइंड करायचा इनवर्समधला. मग आपण काय करूयात की ॲडजॉईंटचा आपल्याला एलिमेंट फाइंड करावं लागेल सेकंड रो आणि थर्ड कॉलमचा. याचा ॲडजॉईंटमध्ये कसं असतं की कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय करत असतो आपण, ट्रान्सपोज घेत असतो ना. मग कोफॅक्टर कशाचा फाइंड करावं लागेल आपल्याला, समजा आपल्याला काय करायचं सांगितलं A23 फाइंड करायचं सेकंड रो थर्ड कॉलम. तर आपण काय फाइंड करणार याच्या जागी A32. का बरं, कारण आपल्याला काय होतं ट्रान्सपोज घेत असतो ना. म्हणजे हा एलिमेंट फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, हा आपण फाइंड करू मायनर याचा. ठीक आहे ना, किंवा याचा कोफॅक्टर फाइंड करू A32 पोझिशनचा. 32 म्हणजे कोणती असेल, थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे या पोझिशनचा. काय करतोय आपण आता, याचा मायनर बघा अगोदर. मायनर काय असेल या पोझिशनचा 0 - 2. 0 - 2 मायनर म्हणजेच काय असेल तुमचा M32. ठीक आहे ना, M32 बघा 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम. म्हणजेच काय होईल, हा आणि हा हाईड केला 0 इंटू 1 - 2 म्हणजेच किती आला तुमच्याकडे -2. काय आले तुमच्याकडे M32 -2 आलेला आहे. आणि याला A32 म्हणजेच काय तुमचा कोफॅक्टर काय असेल. आता हा डायगोनलचा एलिमेंट आहे का, नाही. म्हणजेच काय 3 + 2 5 -1⁵ किती होईल -1. म्हणजे मायनस ऑफ -2 म्हणजेच किती भेटेल तुम्हाला 2. A32 किती आला आहे 2. ओके, A322 आहे. याचा अर्थ ट्रान्सपोज जर घेतला याचा तर हा कोणत्या एलिमेंटला चालल्या जाईल, कोणत्या पोझिशनला, हाच काय होईल A23ला चालल्या जाईल. ओके, A23ला काय असेल ॲडजॉईंटचा A23 असेल हा. ठीक आहे ना, म्हणजे 2 3 एलिमेंट असेल A23 एलिमेंट ॲडजॉईंटमध्ये. म्हणजेच काय 2 एलिमेंट काय झाला A23चा जो आपल्याला रिक्वायर्ड होता A इनवर्समधला हा एलिमेंट असेल म्हणजेच ॲडजॉईंटमधला 2. आता त्याला डिवाइड कशानं करावं लागेल -2 न. बघा काय होईल 2/-2 -1 म्हणजे आन्सर काय असेल -1. ऑप्शन बी नंबरचं दिलेले. बघा समजले का काय केलं आपण, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड केला. का बरं, कारण A इनवर्स बरोबर काय असतं आपल्याकडे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आता ॲडजॉईंट ऑफ ए मध्ये डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड केला. कसं असतं की हा काय असतो C ट्रान्सपोज म्हणजेच काय कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मग कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आपल्याला काय करायचं होता, हा एलिमेंट पाहिजे होता A23 कशाचा, याचा टोटल याचा म्हणजे A इनवर्सचा. मग कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, मग आपण कोफॅक्टर फाइंड केला कोणत्या पोझिशनचा A32चा. हा A32चा कोफॅक्टर म्हणजे ट्रान्सपोजचा कोणता एलिमेंट असेल, सॉरी A23चा असेल बरोबर. ट्रान्सपोजमध्ये काय होईल तो A23ला होईल.
हाच इलेमेंट आपल्याला फाइंड करायचा होता. आपल्याकडे A2 3 किती आला 2, मग त्याला फक्त आपण डिटर्मिनंट ऑफ A ने डिवाइड करणार -2 ने, तो काय भेटेल तुम्हाला -1. हा -1 काय झाला तुमचा ऑप्शन नंबर बी. बघा सिंपल क्वेश्चन आहे. आता पुढचा प्रश्न बघा 10वा क्वेश्चन. ए मॅट्रिक्स दिलेला 1 आणि तुम्हाला काय फाइंड करायचं बघा, डिटर्मिनंट ऑफ 2A इनवर्स, होलचा इनवर्स फाइंड करायचा आहे. बघा कशा प्रकारे फाइंड करणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडा वेगळा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आपल्याला वापरायच्या. बघा जर असं असेल आपल्याकडे KA होल इनवर्स, ओके, KA होल इनवर्स म्हणजेच काय असतं बघा, जर KA इनवर्स असेल तर Kचा इनवर्स K काय असेल स्केलर इंटू A इनवर्स, म्हणजेच काय असेल 1/K इंटू A इनवर्स. ओके, 1/K इंटू A इनवर्स हा काय असेल KA इनवर्स. मग आपल्याकडे बघा किती आहे 2A इनवर्स, म्हणजे कसा असेल 2A चा इनवर्स, म्हणजेच काय 1/2 इंटू A इनवर्स. ठीक आहे ना, 1/2 इंटू A इनवर्स. आता याचा काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे होलचा, म्हणजे त्याचा काय करायचं डिटर्मिनंट. ओके, आता याच्यामध्ये बघा डिटर्मिनंट फाइंड करत असताना अजून एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे की जर डिटर्मिनंट ऑफ KA असेल तर हा म्हणजेच काय असतो बघा K इंटू A असं डायरेक्टली द्या. जर हा समजा ऑर्डर Nचा असेल तर हा काय असतो K⁻N. कारण बघा स्केलार मल्टिप्लिकेशन कसं करत असतो आपण मॅट्रिक्समध्ये, स्केलार मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स Aच्या प्रत्येक एलिमेंटला त्या स्केलारने मल्टिप्लाय करतो. म्हणून हा कॉमन काढत असताना बाहेर डिटर्मिनंटच्या बाहेर काढत असताना काय होतं K⁻N. N काय असतो, हा N/Nचा मॅट्रिक्स असतो त्याची ऑर्डर. ठीक आहे, इथं Aची ऑर्डर किती आहे 2/2, म्हणजे बघा इथे काय येईल 1/2 कारण ऑर्डर किती आहे 2/2चा मॅट्रिक्स आहे हा इंटू डिटर्मिनंट ऑफ A इनवर्स. आता अजून एक आपल्याकडे प्रॉपर्टी अशी आहे, डिटर्मिनंट ऑफ A इनवर्स काय असतो 1/डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट ऑफ A इनवर्स काय असतो 1/डिटर्मिनंट ऑफ A. हे आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीजनुसार. म्हणजे याच्या जागी काय लिहू शकतो आपण, हा 1/2चा स्क्वेअर किती होईल 4 इंटू 1/डिटर्मिनंट ऑफ A. काय फाइंड करायचे फक्त आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A. ठीक आहे, मग याचा डिटर्मिनंट आपण फाइंड करू शकतो. बघा डिटर्मिनंट ऑफ A काय असेल इज इक्वल्स टू, ठीक आहे, A दिलेला आहे 4 इंटू 5 20 मायनस 5 इंटू 10 10, म्हणजेच किती आला आन्सर 10. मग बघा 1/4 इंटू 1/10 आन्सर काय येणार तुमचं 1/40. ठीक आहे, 1/40 ऑप्शन बघा कुठे, हा झाला तुमचा 1/40 आन्सर. ठीक आहे, सिम्पल आहे हे. तुम्हाला हा थोडासा क्वेश्चन वेगळा प्रॉपर्टीचा वापर करायचा होता. K इनवर्स काय असतो की Kचा इनवर्स म्हणजेच 1/K, आणि इथे KA चा ज्यावेळेस आपण हे घेतो डिटर्मिनंट मॉड टाकतो तर काय होतं की K कॉमन येतो, परंतु बाहेर येत असताना जो काही तुमची ऑर्डर असेल मॅट्रिक्स Aची ती पॉवरमध्ये चालली म्हणजे K⁻N. आणि हा डिटर्मिनंट ऑफ A इनवर्स म्हणजे काय असतो 1/डिटर्मिनंट ऑफ A. हे काय आपण प्रॉपर्टीज वापरलं, आन्सर काय 1/40. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. आता पुढचे क्वेश्चन बघूया. सी दी नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय दिलेलं, इफ x - y - z -y + z, z, ठीक आहे, इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, हे काय एक कॉलम मॅट्रिक्स दिला आहे, इक्वल टू काय दिले 0 5 2, देन द व्हॅल्यू ऑफ x y z रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, दोन मॅट्रिक्स इक्वेट दिलेले आहेत, कॉलम मॅट्रिक्स आहेत आणि x y zच्या व्हॅल्यू सिंपल आहे. बघा आता हे इक्वेट दिले म्हणजे काय असेल z इज इक्वल्स टू काय असला पाहिजे 2, सॉरी ते 3 असेल, एक मिनटं, हां ठीक आहे ते 3 आहे. ओके, z इज इक्वल्स टू किती असला पाहिजे 3. ओके, हे काय दिले दोन इक्वेट दिलेले आहेत, काहीच नाही, फक्त z इज इक्वल्स टू काय असेल 3 असेल. म्हणजेच तुमचा जर काही झेडचा ऑप्शन 3 3 3 म्हणजे हा ऑप्शन असेल का आन्सर नाही आहे. ठीक आहे, Z3 आहे. नंतर काय दिले तुम्हाला -y + z इज इक्वल्स टू किती आला पाहिजे 5. Z3 आहे म्हणजेच किती होईल -y + 3 इज इक्वल्स टू 5, म्हणजे -y बरोबर किती असेल 5 - 3 2, म्हणजे y बरोबर काय भेटेल तुम्हाला -2. मग y बरोबर -2 बघा कुठे आहे 3, झेडची व्हॅल्यू 3, yची व्हॅल्यू -2. ठीक आहे, इथे आहे का, हा नाही आहे, हा पण नाही, म्हणजे आन्सर तुमचं काय असलं पाहिजे बी. ठीक आहे, सिंपल आहे, इक्वेट केलं म्हणजे हे इज इक्वल्स टू दिस, दिस इज इक्वल्स टू दिस अँड दिस इज इक्वल्स टू दिस. सरळ सरळ दिलेलं आहे, म्हणजे z इज इक्वल्स टू काय भेटलं तुम्हाला 3. मग आपण z इज इक्वल्स टू 3 काय केलं, y + z इज इक्वल्स टू 5 होता, y काय भेटला -2. मग Z3 आणि y -2 कुठे इथे आहे, म्हणजेच हे तुमचा आन्सर बरोबर आहे. बाकीच्या ठिकाणी आहे का नाही. जर अजून एखादा असला असता काय करावं लागलं असतं तुम्हाला, x पण फाइंड करावं लागलं असतं. ठीक आहे ना, जर समजा अजून एखादा असा ऑप्शन असला 3 - 2 आणि इकडे काहीतरी वेगळं असलं असतं तर तुम्हाला काय करावं, दोघांमध्ये कम्पेअर करावं लागलं असतं. इथं ऑप्शन नसल्यामुळे काय करणार, सरळ सरळ तुमचा बी ऑप्शन आन्सर आहे. ठीक आहे, बघा सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 12th क्वेश्चन आहे. द व्हॅल्यू ऑफ x y z फाइंड करायची तुम्हाला फॉर दी फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन्स. तुम्हाला सिस्टम ऑफ इक्वेशन्स दिलेले,
3 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि काही खाली तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज दिलेत. हे जे काही एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज 4 आन्सर्स दिलेले आहेत, तुम्हाला काय करायचं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. मग आता काय असतं, हे जे काही ऑप्शन असतील याच्यातले जे करेक्ट आन्सर असेल काय करेल, एक्स वाय झेडचे काय असतील सोल्युशन आहेत, म्हणजे हे इक्वेशन कशाचे सिस्टीम ऑफ इक्वेशन्सचं सोल्युशन आहेत. म्हणजे यातील जे काही करेक्ट ऑप्शन असेल ते काय करेल, या तीनही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. मग आपण कसं फाइंड करणार, तर याच्यात सॉल्व्ह करून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड करत बसणार का नाही. काय करणार, पहिलं ऑप्शन घेणार, पहिल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून चेक करणार. जर पहिलं सॅटिस्फाय करत असेल, पहिलंच इक्वेशन जर सॅटिस्फाय नसेल करत, तो ऑप्शन आन्सर असेल का नाही. म्हणजे एखादा ऑप्शन असा असेल की जे तीनही इक्वेशन सॅटिस्फाय करेल, ते काय असेल आपलं सोल्युशन असेल. ठीक आहे, मग बघा आपण चेक करू. पहिल्यासाठी बघा 1 2 3 आहे, म्हणजे 1 + 2 + 3 केलं तर काय होईल 6 येतो, म्हणजे हे आन्सर असू शकतं. इथे पण काय 2 + 1 3 + 3 6, म्हणजे हे पण आन्सर असू शकतं. इथे बघा 2 + 3 या इक्वेशनसाठी चेक करतोय आपण. 5 - 1 काय असतं 4, म्हणजे हे ऑप्शन आन्सर असेल का नाही. 6 येईल का आपल्याकडे नाही आहे, म्हणजे हे आन्सर असणार नाही आहे. काय पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय नाही करते, म्हणजे ह्या ऑप्शन जो आहे आन्सर असेल का नाही. पुढचा बघा 3 आहे, 3 + 3 + 3 किती होईल 9, म्हणजे हा पण ऑप्शन असेल का नाही. म्हणजे 2 ऑप्शन तुमचे ऑलरेडी चालले गेलेत. आता फक्त तुमच्याकडे किती राहिले 2 ऑप्शन. आता हे जे इक्वेशन आहे हे दोन्ही ऑप्शन सॅटिस्फाय करतात. मग आपण दुसऱ्या इक्वेशनकडे जाऊया. बघा हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय करतं का 1. आता एक्सच्या जागी काय ठेवणार, हे ऑप्शन ठेवूया 1 - हा y = 2 + 2 × झेडच्या जागी किती ठेवणार 3. बघा किती येतं 1 - 2 1 - 1 आणि 2 × 3 किती येईल 6, म्हणजेच किती येईल तुमच्याकडे आन्सर 5. ठीक आहे, जो पहिला क्वेश्चन ऑप्शन आहे ए त्याच्यामध्ये 5 येतं इथे, म्हणजे हे पण जे इक्वेशन आहे सॅटिस्फाय करते. थर्ड इक्वेशन आपण चेक करूया. 2 × एक्सच्या जागी काय ठेवणार आता फर्स्टसाठी 1 + वायच्या जागी काय असेल 2 - झेडच्या जागी काय ठेवणार 3. 2 + 2 किती येईल 4 - 3 म्हणजेच किती आला 1. ठीक आहे, हे तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झाले कोणत्या ऑप्शनने, ऑप्शन नंबर 1, म्हणजे हेच आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, इथे चेक करायची गरज आहे का नाही, कारण 2 ऑप्शन बरोबर असतील का नाही. म्हणजे हा ऑप्शन तुमचा काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या त्या 3 इक्वेशन्स होते, आपण सॉल्व्ह केले का ते नाही. इथल्या जे काय व्हॅल्यूज असते त्या सबस्टिट्यूट करून चेक करा. आता पहिलं सोपं होतं, ॲडिशन करायची होती, त्याच्यावर हे 2 बाजूला झाले. दुसऱ्या इक्वेशनमध्ये हे ठेवून बघितलं येत होतं, पण तिसऱ्यासाठी चेक केलं. ठीक आहे, जर बघा तिसऱ्यासाठी हे सॅटिस्फाय नसतं, हे आन्सर काय असलं असतं बी ऑप्शन आन्सर असलं असतं. ठीक आहे ना, म्हणजे हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या, पुढचा क्वेश्चन बघू. सी दी नेक्स्ट क्वेश्चन. बघा 13 क्वेश्चन आहे, ए मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि काय फाइंड करायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉइंट ऑफ एचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे, मल्टिप्लिकेशन आन्सर आपल्याला फाइंड करायचं. बघा आता डिटर्मिनंट ऑफ ए आपण सरळ फाइंड करू शकतो. काय असेल, हे 0 0 आहे, म्हणजे काय होईल 3 × ब्रॅकेटमध्ये काय होईल 3 × 3 9 - 0, म्हणजेच काय होईल तुमचा हा. जर आपण 3 × 3 काय 9 3 27, म्हणजेच काय असेल हा. आता ऑप्शन बघा हा 27 आहे. ऑप्शन कसे दिलेले 3च्या पॉवरमध्ये, म्हणजे हा काय असेल 3चा पॉवर क्यूब. ठीक आहे ना, ठीक आहे, हा झाला डिटर्मिनंट ऑफ ए. आपण असा कशामध्ये दिला की आन्सर आपण बघितले की आन्सर जे काय आहेत कशामध्ये 3च्या पॉवरमध्ये आहेत. ठीक आहे, आता ॲडजॉइंट ऑफ एचा काय करायचं डिटर्मिनंट. मग अगोदर ॲडजॉइंट ऑफ ए बघा काय येतो, ॲडजॉइंट ऑफ ए बघा ए जो दिलेला आहे कसा आहे फक्त डायगोनल एलिमेंट आहे, अदर काय आहेत 0 आहेत. मग ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय याचे मायनर फाइंड करावं लागतील, म्हणजे कोफॅक्टर असतील ते, आणि ट्रान्सपोज जरी घेतला तर याचे काय होतील सर्व 0च राहणार आहेत. ठीक आहे ना, म्हणजे काय होईल बघा याचा मायनर काय असेल 3 × 3 -0 म्हणजे काय 9. याचा तसाच जर याचा मायनर काढला तर काय फाइंड होईल बघा 3 × 3 -0 म्हणजे हा पण 9, आणि याचा मायनर काय असेल 9. म्हणजे यांचे सर्वांचे मायनर 9 असतील, आणि या बाकीच्यांचे याचा मायनर बघा काय होईल 0, म्हणजे बाकी सर्व एलिमेंट्सचे मायनर 0 येणार आहेत. म्हणजे हा जो काय असेल तुमचा डिटर्मिनंट येणार आहे, कारण मायनर येणार आहेत आणि हेच काय असतील याचे कोफॅक्टर असतील, आणि याचा ट्रान्सपोज म्हणजे हाच काय असेल तुमचा ॲडजॉइंट ऑफ ए असेल. आता याचा जर डिटर्मिनंट घेतला आपण डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए काय येईल सेम. आता आपण लक्षात ठेवायचं जर सर्व एलिमेंट्स डायगोनलवरचे सोडून बाकीचे एलिमेंट 0 असतील तर तुमचं काय असेल डायरेक्टली त्याचा स्क्वेअर करून टाका. बघा 9 9 9 झालं. ठीक आहे, मग आता बघा याचा डिटर्मिनंट काय असेल 9 × 9 × 9 9² - 0. ठीक आहे, मल्टिप्लाय करा किती होईल हा 9चा क्यूब, म्हणजेच काय असेल बघा 9 कसं लिहू शकतो 9ला कसं लिहिणार 3चा स्क्वेअर इंटू वरती काय ॲज इट इज क्यूबला क्यूब, म्हणजेच काय होईल हा 3⁻6. आता डिटर्मिनंट ऑफ ए आहे, डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए आहे काय असेल 3 × 3⁻3⁶.
ओके 3⁻³ इंटू 3⁻⁶ इज इक्वल्स टू 3⁹ हे मल्टिप्लिकेशनमध्ये काय असतं a⁻x इंटू x⁻a इंटू y⁻ किंवा x⁻b असेल तर काय असतं x⁻a+b होतं ना, ठीक आहे. म्हणजेच काय होईल हा 3�9, म्हणजेच आन्सर काय असेल तुमचा हा ऑप्शन 3�9. काय नाही, सिम्पल आहे. डिटर्मिनंट ऑफ ए आहे, ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड करणार. काय येईल 999, कशामुळे मायनर फाइंड करा. 3 इंटू 3 9, प्रत्येकाचा मायनर या तिन्ही एलिमेंटचा काय होईल 99 येईल, बाकीच्यांचे 0 असणार आहे. म्हणजे हाच तुमचा काय असेल ॲडजॉइंट ऑफ ए असेल आणि त्याच्यावरून आपण डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड केला. आन्सर काय आला आपल्याकडे 3�9 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी असणार आहे व 3�9 आहे, हे कॅन्सल करा. ठीक आहे, 6 आला, इथे 3⁻³ म्हणजे ॲडिशन केली 3⁻9, म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचा आन्सर आहे 3⁻9. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, लास्ट बट वन. सिस्टीम ऑफ इक्वेशन्स दिलेला क्वेश्चन नंबर 14 आहे बघा. x + y = 2, 2x + 2 = 3 हॅज नो सोल्युशन, ओनली वन सोल्युशन, मेनी फायनाईट सोल्युशन आणि इनफायनाईट सोल्युशन ऑप्शन आहेत बघा. आता जर तुम्ही सोल्युशन सिस्टीम ऑफ इक्वेशन बघितली, काय दिलेलं आहे x + y = 2 आणि दुसरा काय आहे 2x + 2y = 3. आता हे इक्वेशन्स कोणते आहेत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. आणि तुम्हाला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स काय रिप्रेझेंट करता, स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंट करता. मग 2 स्ट्रेट लाईन्स कशा असू शकता, अशी एखादी स्ट्रेट लाईन आहे, अशी एखादी एकमेकाला कुठेतरी पॉईंटमध्ये काय करता इंटरसेक्ट करता. जर 2 स्ट्रेट लाईन पॅरलल असतील तर ते एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही, याचा अर्थ सोल्युशन असेल का नाही. म्हणजे ऑप्शन आन्सर काय असणार, एकतर नो सोल्युशन किंवा ओनली वन सोल्युशन असेल. ठीक आहे, मग हे ऑप्शन्स नसणार आहेत कारण हे स्ट्रेट लाईन आहेत, एकतर ते इंटरसेक्ट करतील किंवा इंटरसेक्ट करणार नाहीत. म्हणजे एकतर एक सोल्युशन असेल, स्ट्रेट लाईन आहे असं होईल का की ही स्ट्रेट लाईन परत याला भेटेल, असं होणार नाही. ठीक आहे, 2 स्ट्रेट लाईन आहेत, एकतर एका पॉईंटमध्ये भेटतील किंवा पॅरलल असतील तर त्या कधीच मीट करणार नाहीत. ठीक आहे, म्हणजे एकतर नो सोल्युशन असेल किंवा ओनली वन. मग हे कशावर ठरवणार बघा, याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2x + 2y = 4. ही काय होईल 2x + 2y = 3. बघा 2x + 2y 2x + 2y, एकाला 4 आहे एकाला 3 आहे, असं कधी होईल जर आता याच्यावरून काय सांगता येईल की दोन्ही ज्या लाईन्स आहेत कशा आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. इथून पण बघा याचा पण स्लोप काय असेल -1/1 -1, याचा काय असेल -2/2 म्हणजेच काय -1. दोघांचे स्लोप सारखे आहेत बघा. ठीक आहे, आपण लिनियर इक्वेशन्स 2 व्हेरिएबल्स स्ट्रेट लाईन पाहिले त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या दोघांचे स्लोप सारखे आहेत. किंवा इथे 2x + 2y काय आहे 4 आहे, इथे काय आहे 3 आहे. मग चेंजेस कशामध्ये, बाकी सारखं आहे, फक्त काय चेंज कशामध्ये तो कॉन्स्टंटमध्ये. म्हणजे ते दोन्ही ज्या लाईन्स असतील कशा आहेत पॅरलल आहेत. ठीक आहे, म्हणजे यांना सोल्युशन असेल का नाही, म्हणजेच हे ऑप्शन काय झालं नो सोल्युशन, हे तुमचं आन्सर असेल. म्हणजे ह्या जे काही 2 लाईन्स आहेत त्या एकमेकाला पॅरलल आहेत, त्यामुळे त्यांचे सोल्युशन असेल का नाही, ते एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाहीत, त्यामुळे हॅज नो सोल्युशन. ठीक आहे, हा आता क्वेश्चन नंबर 14. तर शेवटचा क्वेश्चन बघूया आता, याचा स्क्रीनशॉट घ्या. चला शेवटचा प्रश्न आहे 15 क्वेश्चन नंबर. मग आता सॉल्व करूयात. ए दिलेला आहे तुमच्याकडे आणि एक 10b मॅट्रिक्स दिलेला आहे, एक ए मॅट्रिक्स दिला आहे, 10b दिलेला आहे. अँड बी इज द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. काय सांगितले बघा, बी इज द काय इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए, देन अल्फा. इथे बघा अल्फा आहे तुमच्याकडे बी मॅट्रिक्समध्ये, 10b मॅट्रिक्समध्ये. आणि काय फाइंड करायचं बघा, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची. बी कसा दिलेला आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. बी काय आहे तुमचा एचा इनवर्स आहे. ठीक आहे, बी इज द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. ओके, मॅट्रिक्स ए दिलेला आहे. आपल्याला काय माहिती असतं बघा की ए इंटू ए इनवर्स काय असतं आय असतं. बी काय आहे ए इनवर्स आहे. बघा ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे, ए मॅट्रिक्स 1 - 1 1 2 1 - 3 1 1 1 हा ए मॅट्रिक्स दिलेला आहे इंटू ए इनवर्समध्ये. आता बघा बी काय ए इनवर्स आहे, मग इथं 10b मॅट्रिक्सला 1/10ला काय करूया बाहेर लिहूया. ठीक आहे, बी म्हणजेच काय असेल 4 2 2 -5 0 अल्फा 1 - 2 3. ठीक आहे, हा एक मॅट्रिक्स असेल तुमच्याकडे. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू काय असेल, हा आय मॅट्रिक्स असेल. माहिती आपल्याला 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे ना, असा एक मॅट्रिक्स असेल आय मॅट्रिक्स. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असतं, हा मॅट्रिक्स असतात आपल्याला माहिती. आपल्याला फाइंड काय करायचं, अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपल्याला सर्व लिहून आपल्या कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, काय करावं लागेल, फक्त जिथे अल्फा येतो ते आपण चेक करणार, आन्सर भेटेल. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केला तर आन्सर भेटेल का, अल्फा येईल का नाही, सेकंडमध्ये येईल का नाही. मग फर्स्ट रो जर थर्ड कॉलम आपण केला तर आपल्याला अल्फाची काहीतरी व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, बघा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम करा, काय भेटेल 1 × 2 1 × 2 हा -1 इंटू अल्फा मायनस अल्फा 1 × 3 + 3 इज इक्वल्स टू हा एलिमेंट असेल ना,
फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजेच काय A13 म्हणजेच हा 0 म्हणजेच काय असेल बघा 2 + 3 5 मायनस अल्फा प्लस 5 इज इक्वल्स टू 0 देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू 5. ठीक आहे ना. अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची होती. बघा आपल्याला काय दिलेली की बी काय आहे इनवर्स आहे. ठीक आहे ना. आता हा बघा 1/10 आहे ना तो. ठीक आहे. याच्या काय असेल हा ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करू तो 10 काय होईल या साईडला चाललं जाईल ना 0 होईल. ठीक आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला 5 हे आन्सर असेल. ठीक आहे. काय केलं आपण की बी म्हणजेच काय ए इनवर्स आहे जो 1/10 करावा लागेल. ठीक आहे. मग आपण काय केलं या दोघांचं ए इंटू ए इनवर्स मल्टिप्लिकेशन काय असतं ए इनवर्स असतं. मग आपण हे फर्स्ट रो आणि हा कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं आपल्याकडे 2 - अल्फा प्लस 3 = 0 म्हणजेच अल्फा काय भेटला आपल्याला 5. ठीक आहे. बघा सिम्पल आहे एकच. आपण जर समजा पहिला आणि दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लिकेशन केलं असतं तर काय भेटलं असतं आपल्याला 1 0. ते पाहिजे का आपल्याला नाही. आपल्याला काय हवं आहे अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची होती. मग जिथे अल्फा येतो ते आपण चेक केलं त्याच्यानुसार कम्पेअर करून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काय भेटली 5. ठीक आहे. इथे तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन संपलेले आहेत. क्वेश्चन नंबर 15 हा शेवटचा प्रश्न होता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत मॅट्रायसेसचे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतील ते बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आम्ही जे काही सोल्युशन्स बनवतो तुमचे SSC बोर्ड 2021साठी जे काही क्वेश्चन बँक आलेली आहे सर्व विषयाचे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो इंग्लिश सर्व विषयाचे तुम्हाला जे काही सोल्युशन्स असतील सर्व क्वेश्चन बँकचे सोल्युशन्स चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा. ठीक आहे. आणि जेवढे तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हे शेअर करा. ठीक आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.